श्री गणेशाय नमः. श्री शिवाय नमस्तुभ्यम. नमस्कार सर्वांना. मागील भागात आपण रक्षाबंधन साजरी केली. वाणी आणि स्मिता दोघी महादेवांच्या मंदिरात गेल्या होत्या. अचानक वाणी मंदिरातून गायब झाली होती. चला तर मग या भागात आपण जाणून घेऊयात वाणी कशी गायब झाली आहे ते. कथेचं नाव आहे जीव भुलला माफिया लव्ह स्टोरी भाग 22. निशांत महादेवांच्या देवळाजवळ पोहोचला होता. स्मिता तिथेच घाबरून उभी होती. निशांतने गाडी पार्क केली आणि तिच्याजवळ गेला. त्याला इकडे येताना पाहून ती अजूनच घाबरली होती. मी सांगितलं होतं ना स्मिता की वाणी आल्यावर घरातून बाहेर निघायचं नाही. तरीही का आलात तुम्ही? तिच्या जीवाला धोका आहे माहिती आहे ना तुला? तरीही निशांत तिच्यावर ओरडत होता. तशी ती खाली मान घालून रडू लागली. अहो वाणी म्हटली होती की तिला देवळात. स्मिताचं रडणं आता हुंदक्यात बदललं होतं. तिला बोलताही येत नव्हतं. ती म्हणाली, आणि तू तयार झाली स्मिता? अगं तू मोठी आहेस ना तिच्यापेक्षा. तिला नाही पण तुला तरी खरी परिस्थिती माहीत आहे ना. निशांत अजूनही तिला रागवत होता आणि ती खाली मान घालून रडतच होती. कुठे गेली होती ती गायब होण्याआधी? निशांतने थोडं स्वतःला आवरत विचारलं. देवळाच्या मागच्या बाजूला, स्मिताने सांगितलं. तसा तो तिकडे जायला निघाला. पण तेवढ्यात लागोपाठ 3-4 गाड्या तिथे येऊन उभ्या राहिल्या. एकातून अमर आणि त्रिशा उतरले. दुसऱ्या गाडीतून आजी आजोबा आणि बाकीच्या 2 गाड्यांतून बॉडीगार्ड्स. सगळेच धावत निशांतकडे आले. त्याला पाहून निशांत घाबरला होता. कुठे आहे वाणी? निशांत, वाणी कुठे आहे? तुझ्या जबाबदारीवर सोडलेलं ना मी तिला, तेही विदाऊट सेफ्टी. तू असताना काळजी नाही म्हणून तुझ्या हवाली केलं होतं मी तिला. सांग पटकन, कुठे आहे वाणी? सांग. अमरने आल्या आल्या निशांतची कॉलर पकडली होती. रागाच्या भरात तो काही करेल म्हणून आजोबा आणि काही बॉडीगार्ड्स त्याला सोडवत होते. तिला काही झालं ना तर मी तुला जिवंत सोडणार नाही निशांत. मरणार तू माझ्या हातून. अमर जोरजोरात ओरडत होता. आजूबाजूचे लोक विचित्रपणे बघत होते, पण आजोबांना तिथे बघून न थांबता गुपचूप पुढे निघून जात होते. अमर, शांत हो. जेवढा त्रास तुला होतोय तेवढाच त्यालाही होत असेल. त्याची भाची आहे ती, आजोबा म्हणाले. तशी त्याने त्याची कॉलर सोडली. तू कुठे गेला होतास? वाणी घरातून बाहेर आलीच कशी? अमरने कॉलर तर सोडली होती, पण डोळ्यातला अंगार काही कमी झाला नव्हता. मला कंपनीतून फोन आलेला अमर, म्हणून मी तिकडे गेलो होतो. पण तिथे गेल्यावर. तो बोलता बोलता अचानक थांबला आणि त्याला जबर धक्का बसला. पुढे बोल. अमर जोरात खेकसला. तिथे गेल्यावर साहेब म्हटले की सगळ्या वर्कर्सना आत्ताच सुट्टी दिलीये. मग तुला कशाला बोलावू? तिथून बाहेर पडलो तर स्मिताचा फोन आला. निशांत सांगत होता. तसा अमरचा पारा चढत होता. ओ डॅम इट, इट वॉज अ ट्रॅप. आणि हे नक्कीच त्या संतोषचा कारनामा असणार. मरणार तो आज. मरणार तो माझ्या हातून. त्याची हिंमत कशी झाली? नाही सोडणार, नाही सोडणार. अमर शेवटला जोरात ओरडला. लाही लाही होत होती त्याच्या शरीराची, आणि ती लाही आता संतोषच्या रक्तानेच कमी होणार होती. पण तिचा शोध तरी कसा लावायचा? काहीच दिसत नाहीये आजूबाजूला. जास्त वर्दळही नाही. कोणी पाहिलंही नसणार. निशांत म्हणाला. तशी त्रिशा चमकली आणि पटकन म्हणाली, हेअर क्लिप. त्रिशा म्हणाली. तसे सगळे तिच्याकडे बघू लागले. एकदम हळू आवाजात वाणी विव्हळली.
हळूहळू तिला शुद्ध येत होती. डोळे उघडण्याचा प्रयत्न करत होती, पण तिला ते जमत नव्हतं. डोळे उघडले की गरगर फिरत होतं. कसं तरी करून शेवटी तिने डोळे उघडले. ग्लानीतच तिने आजूबाजूला पाहिलं. सगळंच गरगर फिरत होतं आणि अंधुक दिसत होतं. तिने डोळे चोळण्यासाठी हात जवळ घ्यायचा प्रयत्न केला, पण तिचे हात हे वरच्या बाजूला बांधलेले होते. तिने जरा डोक्यावर जोर दिला, पण अचानक पुन्हा ग्लानी आली आणि ती बेशुद्ध झाली. 1 तासाने पुन्हा तिला जाग आली. यावेळी तिला ग्लानी नव्हती, ती पूर्णपणे शुद्धीवर आली होती. तिचे हात वर आणि खालून पायही बांधलेले होते. तशी ती हडबडून उठण्याचा प्रयत्न करू लागली, पण ते काही तिला जमेना. ती एका बेडवर होती, स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत होती. तेवढ्यात तिला आवाज आला, वाणी वाणी, माय डार्लिंग, कशाला उगाचच तडफड करते? काहीच उपयोग नाही राणी, तू पूर्णपणे माझ्या ताब्यात आहेस. समोरून आवाज आला तसं तिने तिकडे पाहिलं आणि तिचे डोळे मोठे झाले. तू? वाणी घाबरून म्हणाली. हो, मीच, संतोष मित्तल. ओळखतेस ना तू मला? विसरणार तरी कशी? खूपच चांगली ओळखत असशील. संतोष कुत्सित हसत म्हणाला. प्लीज प्लीज मला जाऊ दे संतोष, मी नाही सहन करू शकत आता, प्लीज. वाणी रडत रडत त्याला विनवणी करत होती. तसा तो बेडवर तिच्या बाजूला बसला आणि थोडं तिच्याकडे झुकला. तिने तिचा चेहरा दुसरीकडे वळवून घेतला. सोडेन ना, आधी माझी इच्छा तर पूर्ण होऊ देत. तशीही ती होणारच आहे, कारण तुला वाचवायला तुझा सॉरी माफिया अमर येथे येऊच शकणार नाही, तो म्हणाला. तशी वाणी शॉक झाली. माफिया? वाणीने न समजून विचारलं. तुझ्या नवऱ्याचं प्रोफेशन तुला माहित नाही? अगं डॉन आहे तो. माफिया माफिया, संतोष म्हणाला. तशी तिने उचललेली मान खाली टाकली. एवढंच नाही, त्याचे आजोबाही याच क्षेत्रात होते, संतोषने सांगितलं. तसा तिला हा दुसरा धक्का बसला. ती काहीच रिॲक्ट करत नव्हती, तशी शांतपणे पडून होती आणि तो तिच्याकडे बघून हसत होता. फसवलं ना तुला वाणी. बघ बघ बघ, मी वाचवलं की नाही तुला त्याच्या तावडीतून. आजच केलं मी तुला. एका माफिया सोबत संसार करणार होतीस तू. त्याच्यापेक्षा मी बरा आहे ना. तुझ्यानंतर एकाही मुलीला स्पर्श केला नाही आणि तो माफिया रोज अशा कितीतरी मुली बदलतो. तुला शोधायलाही यायचा नाही बघतो, कारण तुझी गरजच नाहीये त्याला. अशाच कितीतरी मुलींना फसवत असतो तो. तुझ्यासोबत फक्त चांगला असण्याचा दिखावा करतो. बाहेर मात्र काळा धंदा सुरू आहे त्याचा. कितीतरी लोकांना मारले, कितीतरी मुलींच्या अब्रू लुटल्या, कितीतरी मुलांना अनाथ केलं त्याने. बघ, विचार कर, तुला फसवण्याआधी तू पटकन बाहेर आली की नाही? कुणामुळे? माझ्यामुळे. मग आता मला जवळ करणार की त्याला? ठरव बिनधास्त. संतोष जे नाही ते तिच्या मनात भरवत होता. ती एकसारखी वर फिरणाऱ्या फॅनकडे बघत होती. त्याचाच फायदा घेऊन तो तिच्या साडीच्या पदराला हात लावणार तोच जोरात दरवाजा उघडला गेला. त्या आवाजाने ती दचकून भानावर आली आणि संतोष घाबरून जागेवर उठून उभा राहिला, कारण समोर फक्त अमरच नाही तर त्याचे आजोबाही उभे होते. त्यांच्या मागे ती तीक्ष्ण नख्यांची वाघीण म्हणजेच त्रिशा उभी होती. तिला बघितल्यावर तर त्याला स्वतःच्या हाताची आठवण आली. त्याने स्वतःचा हात बघितला. पुन्हा त्याने त्या सर्व यमदूतांकडे पाहिलं. त्यांची ती लाल नजर त्याला घाबरवायला पुरेसे होते. कोणावर विश्वास ठेवणार वाणी? संतोष की अमर?
कोणाची शिकार होणार आज, संतोषची की अमरची? पुढील भाग लवकरच. जर तुम्हाला आपल्या कथेचा हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून आपल्या कथेचे सर्व अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील. धन्यवाद.